आमच्या आग्रिकोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही चालल्या ठाण्याला, म्हणजे नाटक आपल्या जमिनीचं पैसा नाटकाचं नाव. तर आम्ही तो चालल्या बघायला आणि आम्ही आता म्हणजे ठाण्यानं एंट्री केले. तर आता पोहोचलो पण आम्ही ठाण्यात, म्हणजे बसल्या नाटक पिटक झालं चालू. प्रथमेश दळवी, प्रकाश योजना, अक्षर मालेगावकर, गायक सदा तरे, रंगभूषा चंदर पाटील, वेशभूषा सागर महाडिक, व्यवस्थापक दिनेश पाटील, परेश पाटील, विशेष सहकार्य श्री नारायण मामा, रणजित पाटील, मनोहर तरेसर, सागर भोई, विकास मुकादम सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाटक जमिनीचा पैसा. शेती तरी काहीतरी भाजीपाला लावता पोट भरता. म्हणजे अशी शेतकरी फॅमिली असते. ना मग 2 नात्याशी असतं, एक चांगली असते एक वाईट असतं. मग ते येतात म्हणजे जमिनीचा पैसा म्हणजे मागाला जमीन विकताना त्याने शेती करून करून असं कटाला येतं. मग ते विचार करताना चला आपण जमीन विकूया, असंच म्हणजे किती कष्ट करायचं. तर मग ते बी लगे जमीन विकायचं करतात. मग 2 नात्याशी एक चांगली असते एक वाईट असतं. मग एक ती चांगली असतं तिची किडनी म्हणजे लास्टला अशी भावासला देतं. ती जायचं मला काहीच नको, म्हणजे मला भाऊसच पाहिजे. अरे जमीन विकल्यावर तयार कर. हा सगळा तू माझ्या असो, तो काम मी बरोबर करीन. हे धंद्याला 2 गुण महत्वाचं असतं रे बाबा. दंड खरा बाबा. ना माझ्याच विचार असतं का जमीन नका ऐकू, जमीन मुलं भांडणं करता तुम्ही पोरा, जमीन नका ऐकू, रामदे आपले म्हणजे वाडवडिलांची जमीन. मग नंतर आजूस या होतं मेल्यावर तेव्हा विकतानाच जमीन ना. मग जमीन विकल्यावर त्याच्यानं एकदम म्हणजे लगीन बिगीन हायफाय करताना तर पोऱ्या बायकोला घेऊन तो ब्लॉकवर म्हणजे पोऱ्याचं लग्न करता आणि तो मग बायकोला घेऊन जातो ब्लॉकमध्ये आणि परत मग त्यांची अशी गरीब परिस्थिती येतं. मग या आत्याचा मला एक डायलॉग जाम पटला, म्हणजे बुजून खन असं, म्हणजे जाम भारी डायलॉग तिचा मला लय आवडला. नाही आत्या जाम चांगली असतं, म्हणजे ती जायच्यात मला भाऊसच पाहिजे, मला नको पैसे विषय. आणि मग ती तिच्या पोरीची पण पर्वा न करता म्हणजे दादाला एक किडनी द्यायला तयार होतं. कसा बाय तो पैसे असतात नसतात. जा तू शिरा बनवा. अरे काशीबाईला काही समजून सांग. काशीबाईला नीट समजून सांगायला गेलो, तुला नीट सांगायला आल्या. रोया अरे केव्हा बोलते तू. अरे मग तुम्ही जमीन विकायला कधी मला सांगा का, तू ते बाबाला पुरायला मी नाही का. अरे सांगणार तू काय आपली जमीन विकले, काय विषय करून पैसे खायला घे. खाशील तू खाशील पका.
पैशानं तुम्ही भांडता काय नाही केलं तुमच्यासाठी हा? तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुमचं शिक्षण, तुमचे लग्न करावं केली या माझे मावशीचे कष्ट मला तिच्यासाठी तुम्ही भांडता तुम्हाला नाती महत्वाची नाही रे. तुम्हाला महत्वाचा तो जमिनीचा पैसा अरे तुम्ही ना माझे माऊलीचं उपकार विसरला असाल पण मी माझे या माऊलीचं उपकार नाही विसरलो. माझा आज्ञा शाला कदम टाकायचा ना आमच्या 2 शेताने वाचा हे शेताचे बांधवल्या ते शेताचे बांधव धावाचा फळाचा रक्ताचा सुद्धा तो मी याच माऊलीची माती त्याचे डोकं मला तो त्या इतराच नाही पण मी माझे माऊलीचं उपकार विसरलो नाही. माझी काशी या अंगुलाची पोर कवात त्यांचे कामाला नाही पडली. शेतादेवाचे लहानला सांगायचे आहे तू बापाची दोरीला काम कर घरची काही परवा करू नको. भांडी आगरी कोली कलामंच संस्थेच्या वतीने आपला मनपूर्वक स्वागत करतो सर. नक्कीच आज खूप आनंद वाटतंय आम्हाला. आमचे जे नाटक आणि प्रवीण पाटील यांनी ही संकल्पना मांडली. आम्ही सर्वांनी अकस्मात केली आणि ठरवलं की हे नाटक करायचं. आणि हे नाटक करताना आम्हाला जवळजवळ 2 ते 3 दिग्दर्शक नंतर नाटक आम्हाला जाम आवडलं आणि मग त्या आत्याच्या जवळ एक आत्याच्या जवळ आम्ही फोटो काढलो. एक आत्या नाही भेटली आणि मग ते म्हणजे नाटक संपलं आणि आम्ही बाहेर निघलो तर आम्हाला काव्य भेटला. काव्य होईल काय नाही बस मेहनत करायची आपण आपोआप पुढे जातो. आपल्या समाजातल्या मुलांना काहीतरी संदेश दे ना. मी एवढंच सांगतो की रातभर मोबाईल घेण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करा. बोला दोघं बोला ना म्हणजे आपल्या बाहेरला सांगा. तुम्ही बोला कसा आवडायला लहानपणापासूनच आवड आहे. पियानो वाजवतो पहिला का पियानो नंतर असंच गाणे चालू केले आम्ही. नंतर क्लासला त्याला सगळं इन्स्ट्रुमेंट वाजवायची गाण्याची सगळंच पाहिजे. आतापासून सगळंच पाहिजे. आजच्या शुभेच्छा म्हणजे धन्यवाद. आपल्या लोकांनी त्याला खूप सपोर्ट केलेला आहे. मेन आमच्या गावाची आपला अगदी समाज तर नक्कीच म्हणजे मुलाच्या यशाच्या मागे आई वडिलांचा हात असतो. नाटक संपल्यावर मग आम्ही आलो मॉलमध्ये. तर मॉलमध्ये चला बोलू काहीतरी घेऊ चपला. तर नुसते सिल्पर चपला आपल्या असतात त्या 2000ला 3000ला. तर मग आम्ही बोललो जामदे चल आता. मग पुढं गेलो. या बॅगी पण पक्या महाग. मला वाटतं तेव्हा या सगळं याचा म्हणजे लाईटी बिटीचं बिल वाटतं आपल्याला वसूल करतात. तर जाऊन दे आपल्याला घ्यायचं तर घ्यायचं नाही. तर आम्ही मग नंतर या कपडं बघलं बाबा कपडं बी बघ महाग. नंतर मग मुकत गेलो या आपलं बर्गर खायला पोरांना. तर मग गेलो पोरा बर्गर खाल्लं ना. मग उतरताना मला लागत होती थोडी भीती. काय मला जम भीती लागतं. नंतर मग पोऱ्या आला आणि पोऱ्याने मग आम्हाला घेऊन आला असं म्हणा. नंतर मग तिथं लायटिंग होती. गपचूप गेलो ना फोटो काढला असा. मग नंतर मागच्या बाजून इकडून आम्ही आलो घरा.
नंतर आपले ठाण्याचे टॉपिक माहीतच आहे. येता आम्हाला बराच टाईम झाला पण आम्ही भाकरी उकरू बुजून घेतो आणि मग अशा प्रकारे घरी आलो.